मागच्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये मोठे धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। हिंदुत्वाच्या वाटेवर परतण्याचे संकेत देणाऱ्या ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली। या आंदोलनाने महाराष्ट्राला जागा करणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो असंही ठाकरेंनी म्हटलंय। तर अयोध्येला जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। अयोध्येत तर मी जाणार आहे, मी काही जायला लाजत नाहीये, अयोध्येत जाणार। परंतु ज्या संपूर्ण देशाने ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता, भाजपला दिल्लीत बसवलं, तो महाराष्ट्र आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन व्हायला पाहिजे। महाराष्ट्र एकदा जागा झाला की संपूर्ण देश जागा होतो। त्याच्यामुळे पहिलं महाराष्ट्रातनं मी सुरुवात करीन आणि अयोध्येत पण जाईन ना मी। जसं तुम्हाला आठवत असेल की राम मंदिर निर्माण जेव्हा झालं 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो। आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, जे मी नेहमी सांगतो की अयोध्येत तर राम जन्मभूमी आहे, अयोध्येत राम मंदिर आहे, पण आमचा राम हृदयात आहे। हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे।